परळी रेल्वे स्टेशनवर अनुसूचित जातीच्या 6 वर्षीय चिमुरडीवर 5वी अत्याचाराची घटना घडलेली आहे। ही घटना मानवतेला काळिंबा फासणारी घटना आहे। मूळचं पंढरपूरला राहणारं गरीब कुटुंब जे दलित आहे, मजूर आहे, परळीला काहीतरी काम मिळेल या उद्देशाने परळी रेल्वे स्टेशनवर उतरले होते। या मुलीचे आईवडील थकून आल्यामुळे थोडे झोपले आणि 6 वर्षाची जी चिमुरडी आहे ती बाजूलाच खेळत होती। तिला नराधामाने चॉकलेट फ्रुटी दाखवून निर्जनी स्थळी नेऊन तिच्यावरती 5वी अत्याचार केला। रक्तबंबाळ अवस्थेमध्ये ही मुलगी रेल्वे पोलिसांना त्या ठिकाणी सापडली। त्यांनी तातडीने परळीच्या संभाजीनगर पोलीस स्टेशनच्या पोलिसांच्या स्वाधीन या मुलीला केलं। आता ही मुलगी अंबाजोगाईच्या सरकारी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। त्या ठिकाणी ऑल इंडिया पॅंथर सेनेचे जिल्ह्याचे नेते विजय बाबा कांबळे यांनी तात्काळ धाव घेतली। मी स्वतः मुलीच्या आईवडिलांशी फोनवर बोललोय, पोलिसांशी सुद्धा संवाद साधलाय, रेल्वे पोलिसांशी बोललोय आणि सीसीटीव्ही फुटेज तपासून पोलीस नराधामाचा त्या ठिकाणी शोध घेत आहेत। मी बीडच्या एसपींना, राज्याच्या गृहमंत्र्यांना आवाहन करतोय, मागणी करतोय की तात्काळ या गंभीर घटनेची दखल घेऊन नराधामाला अटक करावी, त्याच्यावरती कठोर अशी कारवाई करावी। राज्यामध्ये महिला सुरक्षित नाहीत, चिमुरड्या सुरक्षित नाहीत, बसस्टँड रेल्वे स्टेशन सुद्धा सुरक्षित नाहीत। ही घटना दिवसा ढवळ्या घडलेली आहे, हे सुद्धा गंभीर आहे। त्याच्यामुळे ही मुलगी अनुसूचित जातीची आहे, आई वडील गरीब कुटुंब आहे, मजूर आहे। राज्य सरकारने तात्काळ या कुटुंबाला 25 लाखाची मदत करावी, या लेकरांच्या शिक्षणाची जबाबदारी घ्यावी आणि या मुलीच्या जीवाला धोका होणार नाही त्यासाठी तिला तात्काळ चांगला इलाज देण्याचं सुद्धा राज्य सरकारने आदेश द्यावेत। या अशा नराधामांना कठोर कारवाई करावी अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी करत आहे आणि गृहमंत्र्यांनी अशा घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी। तात्काळ जर आरोपी अटक नाही झाले तर मात्र ऑल इंडिया पॅंथर सेना राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही।